या स्पर्धेतील आजचा 5वा दिवस आणि हा दुसरा सामना मनस्वी एसके किंग्स पहिलं षटक हाताळतोय तो सजन आणि उत्तुंग असा टोलवलेला चेंडू 4 धावेसाठी आणि धावसंख्येत मोठा बदल. धावसंख्या झालेली आहे 4. छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग पर्व 3 2025 या स्पर्धेसाठी जे लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे ते कोल्हापूर ग्रामीण चॅनेल आणि त्याचे सर्व ओमकार पाटील गुंड्या त्याचबरोबर गुंडा कांबळे आडूर या दोघांचंही सांगरू क्रिकेट क्लब शतशी हरवणे आहे. संपूर्ण जगात या स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिल्या जातात. परवाच अमेरिकेला असणारा आमचा मित्र त्याने या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सागर देशमुख असं या खेळाडूचं नाव त्याचंही सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. हॅलो एक चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. अभिनंदन आहे. विशाल मचले मॅन फ्रॉम शिंगणापूरचा खेळाडू एक उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल आणि गोलंदाजाकडूनही त्याला पाठबळ मिळालेला आहे. आणि 4 धावेसाठी टोलवलेला चेंडू खराब गोलंदाजी म्हणावी लागेल आणि धावसंख्या झालेली आहे. चेक करायचा आहे. विशाल पाटील जरा खरं काय ते सांगा. हर्षद सर काय आणि या सांगरू क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ आमचे मित्र विजय कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आव्हान झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. 6 धावेसाठी प्रेक्षेपण सुद्धा लाजवाब झालेला आहे आणि 6 धावा आणि धावसंख्येत मोठा बदल. धावसंख्या झालेली आहे. आणि एक सोपा झेल सोडलेला आहे आणि धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने वाढलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 18. एक खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सजन कासुडे यांच्याकडून. आणि या संघामध्ये असणारे खेळाडू एसके किंग्स एसके सुपर किंग्सचे वृंदाज 11चे खेळाडू कर्णधार स्वप्नील आसवले, देवराज मिटके, अक्षय कांबळे, उबेद मालदार, सजन कासुडे, विशाल मचले, विशाल पाटील, कुणाल
कुणाल वाटुंगे, इरफान मालदार, किरण नलवडे, मयूर बिल्ले आणि त्याचबरोबर या संघाचे सर्वेसर्वा शैलेश सर हे आमचे चांगले मित्र आहेत. या सर्वांना शुभेच्छा. त्याचबरोबर हॉटेल मनस्वी संघ मालक आहेत ते आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ महादेवराव मंडलिक नाना, मयूर बिल्ले, त्याचबरोबर कर्णधार शरद पाटील, नामदेव मंडलिक, नितीन शिंदे, सागर जाधव, बबलू पाटील, राम पाटील, भरत पाटील, सूरज आडीसरे, सुधीर माने, युवराज पाटील सर दिंडेरली, स्ट्राइकवर आहे नामदेव आणि बॉलिंग साठी दुसऱ्या षटकसाठी आलेला आहे तो मयूर बिल्ले. बघू आपल्या संघासाठी काय करतोय नामदेव आणि मयूर. आणि एक चांगला टोलवलेला चेंडू, पण त्याच्या पाठीमागा आहे तो सजन, एक चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून या परिसरात ओळख असणारा सजन कासोडे. हॅलो, आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू 4 धावेसाठी आणि धावसंख्या झालेली आहे 28. या वर्षीच्या सीझन मध्ये नामदेवला चांगला सूर गवसलेला आहे आणि आपल्या संघासाठी एक चांगल्या प्रकारची खेळी तो करतोय. अठ्ठावीसावा फलकावरती मयूर बिले यांच्या विरोधात इतिपत्र आक्रमण चढवलं जातंय. पुन्हा एकदा फटका चांगला केला जातोय. गॅपमध्ये फटका आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी सलग 3 चेंडूंवरती 3 चौकार मयूर बिलेच्या विरोधात आले. तर म्हणजे 14 धावा 4 चेंडूंवरती खर्च केल्या जात आहेत मयूर बिलेच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी पाहायला भेटते आणि नतीजा
येथे धावा 32 धावा फलकावरती जोडले जात आहेत पहिल्या 2 षटकाच्या आतमध्ये. 32 धावा फलकावरती. नक्कीच ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. पॉइंट टेबल वरती टॉप वरती जर राहायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. जो संघ विजयी होणार तो पॉइंट टेबल वरती टॉप वरती राहणार आहे. दोन्ही संघ क्वालिफाय जरूर झाले आहेत टॉप 4 साठी, परंतु जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये जिंकावं लागेल टॉप 2 मध्ये राहण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा फलकावरती लागले जाते. 32 धावा फलकावरती. फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना एक मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला भेटतोय. या चेंडूवरती ड्राईव्ह केला जातोय. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले. त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. विशालच्या मध्येतून चूक झाली. 2 धावा या कंप्लीट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 34 धावा फलकावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर रुंदाज 11 स्पोर्ट्स संघाने एसके किंग रुंदाज 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर पहिल्या 2 षटकामध्येच 34 धावा कुठल्या जात आहेत. नक्कीच पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झाले. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये सुटण्यामध्ये यश आले. कौतुक करावं लागेल दोन्ही सलामी वीरांचं. नामदेव आणि शरद यांचा 6 चेंडूमध्ये 18 धावा नामदेव यांच्या बॅटमधून, तर दुसऱ्या बाजूला 6 चेंडूमध्येच 18 धावा या शरद यांच्या बॅटमधून. म्हणजे 2 षटकामध्ये 36 धावांची एक पार्टनरशिप, अभेद पार्टनरशिप हे पाहायला भेटते. उर्वरित 5 षटक आहेत. कमबॅक साधला जाईल का हे देखील पाहावं लागेल आणि कमबॅक साधणार कोण हे देखील नक्कीच पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती किरण नलावडे. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा हे मात्र हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला भेटूया. कॅल्क्युलेशन क्रिकेट वाले खेळाडू या संघामध्ये आहेत. खास करून जर पाहायला गेले तर नामदेव यांचा खेळ अप्रतिम पाहायला भेटल्या. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून 106 धावा या बनवल्या गेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. तब्बल 106 धावा या त्यांनी बनवल्यात आतापर्यंत. या मॅच मध्ये त्या धावा ऍड देखील होतील. या चेंडूवरती चांगला फटका केला जातोय. एकेरी धावेला इथे मात्र सन्मान दिला जातोय. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
37 धावा फलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 18ची सरासरी गाठली गेली. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा या फलकावरती. आपण पाहतोय छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम उद्याचा दिवस हा अंतिम दिवस आहे आणि या उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे या छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण. त्यासाठी उद्याचा दिवस प्रेक्षकांनी मिस करायचा नाहीये. नक्कीच या चेंडूवरती चांगला फटका ड्राईव्ह केला जातोय. इथे मात्र कव्हरच्या दिशेने एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38 फलकावरती. किरण नलावडे चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. याच गोलंदाजीची अपेक्षा सुरुवातीला होती परंतु एक रणनीती वापरली गेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फलंदाजी केली गेली आणि त्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा जोडल्या गेल्या. या चेंडूवरती वेट अँड वॉचचा फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क 6 धावेसाठी खराब चेंडू टाकलाय आणि याच खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय शरद यांच्या माध्यमातून. पहिल्या 3 षटकाच्या आतमध्येच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 44 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 44 धावा या बनवल्या गेल्यात. किरण नलावडे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा त्यांना पाहतोय. डान्सिंग धाव द विकेट फटका सजवला जरूर आहे. या चेंडूवरती एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये सोडली जाते. चांगलं क्षेत्ररक्षकाच्या मध्येतून झाल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 45 धावा फलकावरती. एक चांगली टोटल उभारली गेल्या हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती ते मात्र पॉईंटच्या दिशेने फटक्याला सजवले जाते. तोपर्यंत एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कडवाट केली जाते. फेकी थोडीशी लेट पाहायला भेटते आणि त्याच परिस्थितीचा फायदा उठवल्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 47 धावा या धावफलकावरती. नक्कीच अशा प्रकारे जर बॅटिंग केली तर 100 ही पार केली जाईल या मॅच मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जवळजवळ 50 धावांचा पाठलाग केला गेलाय पहिल्या 3 षटकामध्ये. हो आता मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नामदेव बॅक टू द पेव्हिलियन. 8 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून. तीन षटकामध्ये बनवल्या गेल्या तब्बल 47 धावा फलकावरती. किरण नलावडेने थोडस कमबॅक साधले आपल्या संघासाठी. किरण नलावडे 11 धावा खर्च करताना दिसते आणि या साजेदारी ब्रेक केले गेले किरण नलावडेच्या माध्यमातून. तब्बल 47 धावांची पार्टनरशिप पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला भेटली आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली जाते. पहिल्या 3 षटकामध्ये 47 धावा या संघाकडे नक्कीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आता मात्र नवीन फलंदाज नितीन शिंदे हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 47 धावांवरती पहिला गडी गमावला जातोय नामदेव यांच्या माध्यमातून. 21 धावा त्यांच्या बॅटमधून देखील आल्या. 8 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा या त्यांनी देखील बनवल्यात. गोलंदाज इरफान पहिला चेंडू कमालीचा टाकलाय. या चेंडूवरती डान्सिंग धाव द विकेट फटका सजवल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टाकला जातोय इरफान मालदार यांच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज आहेत.
धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 48 धावा फलकावरती. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या धावी प्रयत्न केला जातोय. फंबल झालेत पयूर पिल्ले आणि त्यानंतर 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील झाल्या आहेत. 2 धावा हे कंप्लीट झाले. 2 धावीने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच चेंडूला चांगल्या प्रकारे अडवलं गेलं, परंतु त्यानंतर थोडस फंबल देखील झाले. 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 50 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. या चेंडूवरती फटका फसता, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला जातोय किरण लावडेने. झेल टिपलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. इरफानच्या खात्यामध्ये अजून एक सफलता. यानंतरची मॅच असेल भाई विक्रम पाटील स्पोर्टच्या विरोधात असेल ती म्हणजेच फायटर 11 मल्हारपेठ. 2 बलाढ्य संघांमध्ये यानंतरची अजून एक मोठी लढत पाहायला भेटेल. परंतु सध्याच्या घडीला हॉटेल मनस्वी स्पोर्टच्या विरोधात रुंदाज 11 2 संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. इरफानने कमबॅक साधलाय. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर चांगला फटका युवराजच्या बॅटमधून जरूर आले. तर युवराज पाटील शिक्षकी पेशा आणि त्यानंतर क्रिकेटवरती असणारा प्रेम आणि त्याचमुळे मैदानाची सेवा हे देखील बजावताना दिसत आहेत. युवराज पाटील धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 धावा फलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये होत्या तब्बल 36 धावा. त्यानंतर कुठेतरी अंकुश लगावला गेलाय. ओहो, अजून एक चांगला चेंडू शरद पाटील. थोडस जर पाहायला गेला तर या चेंडूवरती चकमा खाताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल इरफान मालदार यांचा. एक युवा गोलंदाज आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. डान्सिंग धावता विकेट फटका सजवला आहे आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 धावा फलकावरती. या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केलेत. एक महत्वाची विकेट देखील मिळवली. जे धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 55 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 55 धावा फलकावरती. पंचावन्न धावा 4 षटकाची सांगता 55 धावा. इरफानने पुन्हा एकदा कमबॅक साधला. किरण नलावडे आणि इरफान या दोन्ही गोलंदाजांनी थोडं धावसंख्येवरती अंकुश घातलाय आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 55 धावा.
या चेंडूवरती मोठा फटका इथे मात्र खेळायचा होता. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून फटक्याला सजवलं गेलंय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केल्या. एकेरी धावने संघाची धावसंख्या धावून पुतली आहे ती म्हणजेच 56 धावा फलकावरती. हो डान्सिंग धावता विकेट फटका सजवला जातोय. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. मिडविकेटच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर इथे मात्र चूक झाली आहे. जावं लागेल फलंदाजाला. युवराज पाटील इथे मात्र माघारी परतले आहेत. युवराज पाटील इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. युवराज पाटीलने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने आतषबाजी केली होती फायनलच्या मॅच मध्ये 16 चेंडूमध्ये ज्याने 47 धावा बनवल्या होत्या. बाबा पान शॉप कराड येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये 16 चेंडूमध्ये 47 धावा करत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. ते म्हणजे अवधूत पाटील. हे देखील यानंतरच्या मॅच मध्ये घेताना दिसेल. बल्लारपेठ संघाच्या माध्यमातून त्याचा खेळ आपल्याला पाहावयास देखील मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 56 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात होता. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघ त्यांच्या विरोधात इथे मात्र रुंदाज 11 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटत आहेत. डान्सिंग धावता विकेट फटका सजवलाय. ओहो क्षेत्ररक्षण नामदार झालाय. मयूर बिल्लेच्या माध्यमातून कब्बालीचा झेल. मित्रांनो एकदा जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या. कब्बालीचा झेल टिपला जातोय. मयूर बिल्ले मॅन फ्रॉम गगन बावड्याचा जॉन्टी रोड्स काय झेल टिपलाय पहा. कब्बालीचा झेल पाहायला भेटलाय. फाईंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला आणि त्यानंतर झेल देखील कमालीचा पाहायला भेटतोय. मयूर बिल्ले यासाठी ओळखले जातात. काल देखील एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. कमालीचा झेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 धावा फलकावरती. 57 धावा फलकावरती लागले जात आहेत. कौतुक करावं लागेल किरण नलावडेचं देखील, कारण का पहिल्या 2 षटकामध्ये होत्या त्या म्हणजेच 36 धावा म्हणजे 18ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये होती. रोकणं गरजेचं होतं आणि त्यानंतर रोखलं देखील गेलं. कमबॅक साधला गेला. वाटलं होतं 100+ धावा बनवल्या जातील परंतु रोखलं गेलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. आणि याचबरोबर इथे मात्र नेताव चेंडूने सांगता झाली. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे 57 धावा फलकावरती. कौतुक करावं लागेल किरण नालावडेचं. कौतुक करावं लागेल रुंदाज 11 संघाच्या गोलंदाजाचं. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते.
ओहो, हा चेंडू जर पाहिला गेला तर नक्कीच एक्स्ट्रा धावा देऊन जातोय. वाईटचा इशारा पंचांच्या मध्ये होतो ना. गोलंदाजी मार्क वरती. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. असं कसोटी क्षेत्ररक्षण करताना दिसते. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती नक्कीच एक्स्ट्रा धाव अजून एक जर पाहायला गेला तर खराब चेंडू टाकला जातोय. या आधीच्या षटकामध्ये जरूर चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती इरफान यांच्या माध्यमातून, परंतु या षटकामध्ये थोडस एक्स्ट्रा धावा खर्च करताना दिसत आहेत. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोकाव्या लागतील. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. एकेरी धाव तोपर्यंत सकाळच्या खात्यामध्ये जोडली जाते. फुलटॉस चेंडू ओहो, क्षेत्ररक्षणात चांगलं पाहायला भेटलंय. आनंदा पुन्हा एकदा मॅन फ्रॉम गगन बावडा चांगला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 3 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा या कंप्लीट झाल्या आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 65 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये होत्या 36 धावा, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक कपानीचा वाटला होता 90+ कुठेतरी धावा या पाहायला भेटतील, परंतु रोखला गेलाय. चांगला कमबॅक साधला गेला आहे. इथे मात्र रुंदास 11 स्पोर्ट्स SK किंग यांच्या माध्यमातून पुढचा संघ दोन्ही संघाने लगेच तयार राहायचा आहे. मल्हारपेठ संघ आणि त्यानंतर भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठीच आहे. भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर मल्हारपेठ संघ दोन्ही संघाचे कर्णधार तयारीत राहायचे. या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क 6 धावेसाठी. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 71 धावा फलकावरती. इरफान मालदार यांच्या विरोधात इथे मात्र हल्ले केले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 71 धावा फलकावरती. सुधीर माने एक आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. यांच्या माध्यमातून देखील ग्रामीण क्रिकेट मोठं केलं गेलं. सुधीर माने आणि त्याचबरोबर सूरज 3 चेंडूमध्ये 3 धावा, तर सुधीर माने आक्रमकता दाखवत आहेत आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. मयूर बिल्ल्या थोडस कालमंत्र जरूर दिला जातोय.
या चेंडूवरती अजून एक फटका पॉवरफुल आला, हिट केलं जातं या चेंडूवरती आणि त्यानंतर 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 77 धावा फलकावरती. नक्कीच इरफान मालदारच्या विरोधात सुधीर माने आक्रमक झालेत. 77 धावा फलकावरती. 77 धावा सुधीर माने 3 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा. याच 3 चेंडूंवरती कुठल्या गेल्यात या 15 धावा. इरफानच्या विरोधात आक्रमकता. आणि या चेंडूवरती पंचाची दोन्ही हात समांतर धाव मात्र अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. अवंतर धाव आणि या अवंतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 78 धावा फलकावरती. 78 धावा फलकावरती लागले जात आहेत. फायटर 11 मल्हारपेठ कर्णधार यायचा. अपोजिट संघाचा कर्णधार आलाय. या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेलाय. अजून एक हो चेल सोडला जातोय. विशालच्या माध्यमातून नाही ती मात्र खराब क्षेत्ररक्षक झालाय. चांगले क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून चूक झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 79 धावा फलकावरती. लॉकऑफचा क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करताना दिसलेत आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 79 धावा फलकावरती. फायटर 11 संघ नाणेफेकीसाठी यायचंय नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोर जावं लागेल. फायटर 11 संघ संतोष नाळे बंडा यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक होणार आहे. संग्रह क्रिकेट क्लबच्या माध्यमातून देखील त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 85 धावा. देवराजच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली. सुधीर माने 5 चेंडूंवरती तब्बल 22 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या आहेत देवराज गोलंदाजीसाठी. ओहो हा चेंडू नक्कीच फुलटॉस होता आणि या चेंडूवरती नक्कीच सूरज इथे मात्र माघारी परत आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये.
भरत पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला जातोय देवराजच्या माध्यमातून. या चेंडूवरती अजून एक फटका. चेंडू नक्कीच सरसी मारेच्या बाहेर. 4 धावेसाठी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या जात आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 91 धावा या धावफलकावरती. नक्कीच चांगली टोटल उभारली गेली. सुरुवात चांगली झाली. तब्बल 36 धावा 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. त्यानंतर थोडीशी वेळ मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी थोडीशी घाई केली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जबाबदारी ही सुधीर मानेने घेतली. हो, इथे मात्र चांगला फटका खेळला गेला. या चेंडूवरती एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र प्रयत्न जरूर केला गेला आणि त्यामध्ये यश देखील आलंय. तो तब्बेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 93 धावा धावफलकावरती. अजून देखील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील म्हणजेच जवळजवळ 100+ धावा या बनवल्या जात आहेत. आणि याच बरोबर जर पाहायला गेला तर नक्कीच सुधीर माने बॅक टू द पेव्हलियन गेले. सुधीर माने जावं लागतंय. इथे मात्र 8 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्या आणि या चेंडूवरती चांगला चेंडू टाकल्यानंतर सुधीर माने बॅक टू द पेव्हलियन गेलेत. नाराज असतील. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता. या दोन्ही टीमाचा विचार केला तर क्वालिफाय जरूर आहेत, परंतु टॉप वरती राहायचं आहे दोन्ही संघांना आणि त्यासाठी इथे मात्र हा आटापिटा केला जातोय. जे संघ टॉप वरती राहतील त्या संघांना एक चान्स असणार आहे. सध्याच्या घडीला आपल्याला गहन चर्चा पाहायला भेटते योगेश कदम आणि त्याचबरोबर अवधूत पाटील मध्ये. नक्कीच अवधूत पाटील म्हणतात आपल्याला 20 धावांनी जवळ जवळ ही मॅच जिंकायला पाहिजे. रिवाचा फटका हलक्या हाताने टाकला चेंडूला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर नक्कीच फलंदाज माघारी आहेत. म्हणजे शेवटचा चेंडू निर्धाव आलाय आणि याचबरोबर 7 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 7 षटकांची सांगता 93 धावा जमवल्या गेल्या. 94 धावांचं उद्दिष्ट हे 7 षटकांमध्ये पार करायचं आहे. ते म्हणजेच रुंदाज 11 स्पोर्ट्स संघाला. दिवराज बेटके यासाठी ओळखले जातात. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरच्या यादीमध्ये यांचं देखील नाव आहे आणि ती किमया त्यांनी देखील साकारले आहे आपल्या हिमतीच्या जोरावरती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा आल्यात. 6 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा 3 गड्याच्या बोबदल्यावरती. नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल खरं का पद्धती दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला भेटत आहेत. म्हणजेच एका धावेची अजून एक भर पडली जाते. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या चेंडूवरती अजून एक फटका ताकदवर आलाय 6 धावेसाठी. देवराज आता मात्र बरसलेत. मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं वो काला बादल हूं जिसका काम है बरसना बरसना और बरसना. बरसण्याची भूमिका इथे मात्र पार पाडली जाते देवराजच्या माध्यमातून. ज्योतिबा सुपरस्टार 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सजवला गेलाय. या चेंडूवरती नक्कीच रनआउटचा चान्स. हो डायरेक्ट असती तर नक्कीच माघारी परतावं लागलं असतं. एकेरी धाव जोडली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच
2 षटकाची सांगता 27 धावा. म्हणजेच दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या होत्या 36 धावा, परंतु या दुसऱ्या इनिंग मध्ये 27 धावा झाल्यात. जरूर चांगला खेळ साकारला गेलाय, परंतु 3 विकेट देखील गमावल्या आहेत वृंदाज 11 संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 67 धावांची गरज आहे. 67 67 धावा. 30 चेंडूमध्ये 67 धावा बनवायचे अजून देखील बनवल्या जाऊ शकतात, कारण का देवराज अजून देखील मैदानावरती आहेत. 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा त्यांनी बनवल्या देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून आनंदा 1 चेंडूचा सामना केलाय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या माध्यमातून षटकार देखील पाहायला भेटलाय. म्हणजेच दोघांकडे देखील क्षमता आहे 30 चेंडूमध्ये 67 धावा या बनवण्याची. आणि या चेंडूवरती अजून एक ताकदवर फटका, मिस टाइम स्ट्रोक, तरी देखील चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावेसाठी ही ताकद आहे या खेळाडूची आणि ती ताकद दाखवली जाते. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावा फलकावरती. या चेंडूवरती फ्लाइटेड फटका, परंतु इथे देवराज बॅक टू द पेव्हलियन. 6 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्या, परंतु तरी देखील इथे मात्र नितीन शिंदेने रोखलाय. कळेचा सुपरस्टार सुपर कामगिरी करून गेलाय. फ्लाइटेड फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. आडव्या बॅटचा कडवा प्रहार, परंतु हा प्रहार फसला आणि त्यानंतर नितीन शिंदेने महत्वाची विकेट आपल्या संघाला अर्जित करून दिली आहे. कौतुक करावं लागेल नितीन शिंदेचं देखील. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 33 धावा फलकावरती लागले, त्यामध्ये 7 चेंडूमध्ये 23 धावा या एकट्या देवराजच्या बॅटमधून आल्या आहेत. म्हणजेच चांगली बॅटिंग. तेहतीस धावा फलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती. आता मात्र 28 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. 28 चेंडू 61 धावा. हो, चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. कौतुक करावं लागेल इथे मात्र गोलंदाज नितीन शिंदे यांचं. चांगला टप्पा इथे मात्र राखण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. नितीन शिंदे चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू हवेत आहे. शरद आले जेल खाली, थोडेसे दूर राहिले या चेंडू बसून. तोपर्यंत चेंडू 2 मॅच लँड मध्ये देखील पडताना दिसलाय. त्यानंतर 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा फलकावरती. नितीन शिंदे गोलंदाजी मार्कवरती. ओहो, हा चेंडू नक्कीच कमालीचा टाकला जातोय. कौतुक करावं लागेल नितीन शिंदे यांचा. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाची झाल्यानंतर 94 धावांचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आणि त्यानंतर जी गोलंदाजी झाली ती कमालीची. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. जर पाहायला गेलं तर देवराज जर वृंदाज 11 संघासाठी प्रमुख फलंदाज आहेत आणि त्याने जर धावा बनवल्या तरच कुठेतरी वृंदाज 11चा संघ हा वर्चस्व निर्माण करताना दिसलाय. प्रत्येक मॅच मध्ये देवराजने धावा बनवल्या संघासाठी. या मॅच मध्ये आपल्याला तवत्र जबाबदारी घ्यावी लागेल. आनंदा आणि विशालला नक्कीच आज हिरो बनण्याची संधी आहे.
कारण का जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 57 धावांची गरज आहे. चेंडू असतील आता मात्र 24 चेंडू मध्ये 57 धावांची अजून देखील गरज आहे. 24 चेंडू 57 धावा बनवाव्या लागतील. बनवल्या गेल्या 37, बनवायच्या अजून 57. युवराज पाटील या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच एकेरी धाव. 38 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 23 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. 23 चेंडू 56 धावा अजून देखील बनवायचे. एस के किंग रुद्राज 11 सकाला युवराज पाटील गोलंदाजी सज्ज झाल्यानंतर त्यांच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. विशालच्या बॅटमधून विशाल फटका, सुरेख टायमिंग, प्रॉपर इथे मात्र फटका केला गेलाय. 6 धावा जोडल्या जात आहेत. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून इथे मात्र फटका सजवला गेला आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून माफ करा, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे मात्र 6 धावीचा फटका केला गेला आणि 6 धावीने सकाळच्या धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 धावा फलकावरती. 44 धावा. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साहाय्याने फटका सजवल्यानंतर इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट जरूर झाल्यात. 2 धावीने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 46 धावा फलकावरती. युवराज यांचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील पाहायला भेटला चांगल्या चेंडूने. 21 चेंडूमध्ये अजून देखील 48 धावांची गरज आहे. नक्कीच लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने या फटक्याला केलं जात आहे. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. थांबवलं गेल्या आनंदाच्या माध्यमातून चांगला निर्णय घेतला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. नक्कीच या मॅच मध्ये आनंदाला देखील आपला एक चांगला खेळ साकारावा लागेल. त्यासाठी महत्वाचा आहे आत्मविश्वास आणि तोच आत्मविश्वास मनामध्ये जागृत करावा लागेल. एक चांगली पारी सजवण्याची संधी आहे. ओहो, या चेंडूवरती स्क्वेअरच्या दिशेने फटक्याला सजवल्या जात आहे. त्यानंतर जर पाहायला गेला तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटले. तोपर्यंत धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावीने इथे मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 49 धावा फलकावरती. म्हणजेच 19 चेंडूमध्ये अजून देखील 45 धावांची गरज आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत आणि या 5 चेंडूंवरती 12 धावा या देखील खर्च झालेत. नक्कीच चांगला चेंडू आहे, फ्लिक केलं जातं या चेंडूला. त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकाची सांगता आणि 50 धावा फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू असतील आणि या 18 चेंडूमध्ये अजून देखील 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू 44 धावांची गरज. अठरा चेंडूमध्ये 44 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 15ची सरासरी आपल्याला गाठावी लागेल. प्रति षटकामध्ये 15 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 2 मोठे फटके हे खेळावे लागतील. 18 चेंडूमध्ये 4 ते 5 मोठे जर फटके केले गेले तर नक्कीच या मॅच मध्ये विजयश्री हा निश्चित आहे. नक्कीच एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडू आहेत आणि त्यामध्ये 5 मोठे फटके आपल्याला खेळायचे आहेत.
चांगला चेंडू आहे या चेंडूवरती इथे मात्र फक्त दिशा दिली गेली या चेंडूला मिडविकीच्या दिशेने फटका केल्यानंतर इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये अजून देखील 42 धावांची गरज आहे म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेट कुठेतरी खेळावं लागेल 4 मोठे फटके खेळावे लागतील त्याचबरोबर सिंगल डबल धावा एका दुसरा दरवा चौकार जर लगावला गेला म्हणजेच कुठेतरी आपल्याला 8 ते 9 चेंडूमध्ये एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल 18 चेंडूमध्ये 4 ते 5 मोठे फटके जरूर खेळावे लागतील त्यासाठी वेट अँड वॉच नक्कीच सूत्र अवलंबावं लागेल या चेंडूवरती आडव्या बॅटने कडवा प्रहार जरूर करायचा होता 2 धावा इथे मात्र कंप्लीट जरूर झालेत आणि 2 नवीन अंतर इथे मात्र जरूर कापलं जाते धावसंख्या धावून पोचली 54 धावा फलकावरती म्हणजेच 16 चेंडू आहेत 40 धावांची गरज आहे 16 चेंडू 40 धावा म्हणजेच 4 मोठे फटके हे आपल्याला खेळावे लागतील 4 मोठे फटके खेळल्यानंतर 24 धावा होतील आणि त्यानंतर उर्वरित ज्या धावा आहेत त्या 12 चेंडूमध्ये आपल्याला करावे लागतील अशा प्रकारे जर कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच ही मॅच जिंकली जाऊ शकते 16 चेंडूमध्ये जर 4 मोठे फटके म्हणजे 24 धावा त्यानंतर 12 चेंडू शिल्लक राहिले आणि या 12 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत पुढे म्हणजेच अशा प्रकारे जर कॅल्क्युलेशन केलं तर इथे मात्र परंतु हे कॅल्क्युलेशन बिघडवण्याची क्षमता आहे इथे मात्र गोलंदाजाकडे आणि ती क्षमता दाखवली देखील जाते फलंदाज आनंद बॅक टू द पेव्हिलियन या मॅच मध्ये देखील पूर्णपणे निराशाजनक कामगिरी झाली आनंदाची संधी होती या मॅच मध्ये हिरो बनण्याची परंतु कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन आता मात्र नवीन फलंदाज मयूर बिल्ले हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे या चेंडूवरती मयूर बिलेच्या बॅट मधून जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय फटका फसलाय देखील आणि झेल देखील सोडला गेलाय 2 धावा या कंप्लीट फेकी खरा पाहायला भेटले बॅकअप आहे आणि त्याचमुळे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 56 धावा फलकावरती म्हणजेच 14 चेंडूमध्ये 38 धावांची अजून देखील गरज आहे 14 चेंडू 38 धावा 14 चेंडू 38 धावांची अजून देखील गरज आहे हे 2 चेंडू नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करावी लागेल या 2 चेंडूंना या चेंडूवरती मोठा फटका मयूर बिलेच्या बॅट मधून जरूर आलाय चेंडू आउट ऑफ दी पार्क 6 धावेसाठी गगनबावड्याचा सुपरस्टार मयूर बिलेच्या बॅट मधून वार झालाय वार सीमा रेषा पार नक्कीच 4 धावा आलेत या चेंडूवरती या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 60 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये अजून देखील 34 धावांची गरज आहे 13 चेंडू 34 धावा समीकरण अजून देखील लांबणीवरती आहे परंतु ही मॅच जिंकण्याचा विश्वास मनामध्ये घेऊनच इथे मात्र या मॅच मध्ये लढावं लागेल अजून देखील 13 चेंडू आहे 34 धावांची गरज आहे आपल्याला पॉइंट टेबल वरती टॉप वरती राहायचं आहे तर या मॅच मध्ये नक्कीच 13 चेंडूमध्ये 34 धावा बनवावे देखील लागतील ओहो या चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खेळला गेला परंतु त्यानंतर इथे मात्र कमबॅक गोलंदाजाने साधलाय आणि याच बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली या चेंडूवरती इथे मात्र विकेट मिळवल्यानंतर समीकरण बदललंय 12 चेंडू 34 धावांची गरज आहे 12 चेंडू 34 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 17 ची सरासरी आपल्याला गाठावी लागणार आहे म्हणजे 17चा खतरा हा आता मात्र एसके किंग वृंदाज 11 संघावरती 12 चेंडू 34 धावा
प्रति षटकामध्ये बनवायचे आहेत 17 धावा, म्हणजेच 3 मोठे फटके खेळावे लागतील. 60 धावा बनवल्या गेल्यात. मयूर बिल्ल्या उभे इथे मात्र फलंदाजीसाठी सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती युवराज पाटील, सॉरी माफ करा, इथे मात्र नितीन शिंदे. नितीन शिंदेवरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. नितीन शिंदे मॅन फ्रॉम कळे यांनी देखील यादीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. एक मोठा अडथळा त्यांनी दूर केला, तो म्हणजेच देवराज मिटके यांचा. पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात षटकार जरूर लगावला गेला देवराज मिटकेच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्या षटकाराचं उत्तर नितीन शिंदेने दिलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्ची केल्या गेल्या नितीन शिंदेच्या माध्यमातून आणि त्याचमुळे कुठेतरी या विजयाच्या दिशेने वाटचाल हे होताना दिसतीये. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाची कौतुक करावं लागेल. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाचं, या संघाकडे जर पाहायला गेलं तर एक संतुलित टीम आहे. या संघाची गोलंदाजी देखील संतुलित आहे, त्याचबरोबर फलंदाज देखील चांगल्या प्रकारे आहेत या संघाकडे. या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर केला गेला आहे. टिप्पणी विकेटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. कराफेकी नतीजा 3 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चौथ्या धावेसाठी केला जाईल का प्रयत्न? प्रयत्न जरूर फसलाय, परंतु इथे जर पाहायला गेला तर फंबल झाले आणि 4 धावा इथे कंप्लीट देखील झाल्या आहेत. या 4 धावा नक्कीच या मॅच मध्ये पराभवाचं कारण ठरतील का हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती 4 धावा म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली 64 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. या चेंडूवरती समोरच्या दिशेने अजून एक फटका केला जातोय विशालच्या बॅट मधून. धावा इथे मात्र रोखल्या जात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे युवराज पाटील यांच्या माध्यमातून आणि या 2 नवीन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 66 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. 10 चेंडू 28 धावा, 2 मोठे फटके हे 10 चेंडूमध्ये खेळावे लागतील. नक्कीच हे आतषबाजी जरूर करावी लागेल. या चेंडूवरती तो मोठा फटका जरूर केला गेलाय, परंतु सूरज आले जेल खाली, जेल टिपला गेलाय, म्हणजेच काय फलंदाज ओईटी आउट. विशाल इथे मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. फटका जरूर चांगला खेळला गेला, परंतु रोखला गेलं या फटक्याला. सूरज अडीसरीच्या माध्यमातून मॅन फ्रॉम कळंबे. चेल टिपल्यानंतर इथे मात्र समीकरणाचा मात्र पाहायला भेटते. 9 चेंडूमध्ये 28 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यावरती 66 धावा बनवल्या गेल्यात रुंदाज 11 SK किंग यांच्या माध्यमातून. अक्षय आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. 7 फलंदाज माघारी परतलेत 66 या धावसंख्येवरती. टार्गेट होतं 94 धावांचं आणि या टार्गेटचा पाठलाग करताना आता मात्र 9 चेंडूमध्ये 28 धावा अजून देखील करावे लागतील. 9 चेंडू 28 धावा अजून देखील बनवायचेत. नऊ चेंडूमध्ये 28 धावा बनवल्या जाऊ शकतात, कारण का या मैदानावरती बनवल्या देखील गेल्या आहेत. पाहूया या मॅच मध्ये देखील बनवल्या जातील का. मगाच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 23 धावा आल्या होत्या, म्हणजेच बनवल्या जाऊ शकतात. या चेंडूवरती फटका नक्कीच सफल केला गेला, परंतु त्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते, म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील 8 चेंडू आहेत आणि या 8 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा. या बॅटची हलकीशी करा गेले फाईन स्लिपचं क्षेत्ररक्षक इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. त्यानंतर इथे मात्र
धावा कंप्लीट केल्या जात आहे. या दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 69. सात चेंडू अजून देखील 25 धावांची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा. नितीन शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. त्यावर रोखला गेलं यांच्या माध्यमातून. हो आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि आज बरोबर जर पाहायला गेलं तर समीकरण पाहायला भेटतंय 6 चेंडू 25 धावा. 69 बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी बनवायचे 6 चेंडू मध्ये 25 धावा. दहा चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस झालाय. अक्षय इथे मात्र एकेरी धाव लीग बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आले. नामदेव गोलंदाजी मार्कवरती आले तर नक्कीच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरच्या यादीमध्ये यांचं देखील नाव अग्रगण्य आहे. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने आणि बॅटिंग त्याहून लाजवाब पाहायला भेटली. या चेंडूवरती फटका इथे मात्र चांगला खेळला गेलाय. चेंडू जातोय लांब 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 सीमारेषा पार. षटकार. या 6 धावेने इथे मात्र समीकरण बदललं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शहात्तर धावा. 4 चेंडू मध्ये आता मात्र 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 षटकार. 4 चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज आहे. पाहूया लगावली जातील का. स्ट्राईक वरती उमेद 3 चेंडू मध्ये 8 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. उमेद सॉरी माफ करा. सूरजच्या अडीचरीच्या दिशेने फटक्याला सजवलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 78 78 धावा फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा. नक्कीच हा चेंडू नक्कीच महत्वाचा होता. या महत्वाच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी देखील पाहायला भेटली आहे आणि याचबरोबर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. म्हणजेच काय तर अक्षयला इथे मात्र माघारी जावं लागेल. ओहो या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. उर्वरित कामगिरी सूरज अडीसरेच्या माध्यमातून कंप्लीट होताना दिसते. चांगला झेल टिपलाय सूरज अडीसरेने. अजून एक फलंदाज माघारी परतला म्हणजेच आता मात्र जिंकण्यासाठी नऊ गड्यांच्या बोबदल्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 79 धावा फलकावरती.
आता मात्र लास्टची जोडी आहे, शेवटचा चेंडू आहे, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. इरफान मालदार फलंदाजीसाठी सज्ज झाले. इरफान मालदार ओहो, आणि याचबरोबर इथे मात्र पूर्ण संघ जो आहे तो ऑल आउट झालाय. आणि याचबरोबर 15 धावेंनी हा विजय साकारला गेलाय. आणि या विजयाचा सूत्रधार कोण ठरलाय हे देखील पाहावं लागेल. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतायत नामदेव, ज्याने 4 विकेट घेतल्या. त्याचबरोबर फलंदाजी करताना 21 धावा देखील बनवल्या. असे नामदेव ठरले येतात पुन्हा एकदा या सामन्याचे सामनावीर. कमाल एकदा खेळ त्याच्यामध्ये तर पाहायला भेटला.
मच